नमस्कार मित्रो. जसं काय आपल्या व्हिडिओचं हेडिंग आहे, आरोग्य विभाग परीक्षा पोस्टपोन. काल रात्री ठीक 10 वाजता जसे मोदींनी नोटबंदी केली ती तसेच हे सरकार त्याच प्रकारे त्यांच्याच पायथ्याच्या कदमावर चालू आहे. ठीक 10 वाजता आरोग्य विभागाची परीक्षा पोस्टपोन करण्यात आली, कारण दुसऱ्यावर ढकलण्यात आलं. परंतु ज्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्याबद्दल तुम्हाला कितपत माहिती होती हे तुमचं महत्त्वाचं होतं. आज तुम्ही माफी मागता म्हणजे महाराष्ट्रात हेच चालू आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही काही करू शकता, बलात्कार करू शकता, भ्रष्टाचार करू शकता, लोकांचा जीव घेऊ शकता, मर्डर करू शकता, फक्त नैतिकतेच्या भरोशावर. सगळं काही केल्यानंतर आमचे मंत्री म्हणतात नैतिकतेच्या मुद्द्यावर मी राजीनामा देतो. आता मुद्दा हा आहे की ठीक 12 तासाच्या अगोदर तुम्ही परीक्षा रद्द केली. ज्या मुलांना नाहक त्रास झालेला आहे त्यांचा हवाला कोण घेणार? कमीत कमी 2-3 हजार रुपये खर्च आलेला आहे मुलांना. परीक्षा सेंटरवर निघाले होते मुलं, कमीत कमी म्हणजे 8 लाख मुलं ही परीक्षा देणार होते. त्या 8 लाख मुलांपैकी नाही म्हटलं तरी 1-2 लाख मुलं तयारीत लागले होते, म्हणजे परीक्षा सेंटरला पोहोचण्यासाठी. त्या क्षणी रात्री 10 वाजता, आता रात्री 10-10:30 कोण मोबाईल बघतो, कोण मेसेज बघतो, कोणाला एवढं खाली पण आहे ते अभ्यास करणाऱ्या मुलांना यांनी असा निर्णय घेतलेला आहे. आणि ही परीक्षा पहिल्यांदा समोर ढकलण्यात आली. 6 आणि 7 तारखेला होणार होती, तिथून 25 आणि 26 अजून तिसऱ्यांदा. म्हणजे किती आली बुवा आता हे. असं हे केव्हापर्यंत चालणार तुमचं? हे तर असं झालं आता मंडपात नवरा बसला आणि नवरीन पळून गेली अनिश्चित काळासाठी. हे असं कसं जमणार? याच्यावर सरकारने लक्ष द्यावं. पहिली गोष्ट तर हे सरकार स्थापन असमर्थच होते. 3 दिगाडी काम बिगाडी सरकार आहे. दोन पक्षांना हे होतं, म्हणजे बहुमत होतं. म्हणजे यांना मधात घुसाची काही गरज होती का? काहीच नव्हती. तिघांना अनैसर्गिक सरकार आहे. याच्यात बी काही म्हणतात भाजपवाले, मोदीवाले म्हणतात आता मोदीनं काय केलं म्हणते. अरे भाऊ, इथं मोदीचा मुद्दा नाही आहे, मुद्दा तुमच्या मुलाबाळांचा आहे, त्यांच्या भविष्याचा आहे. ऐन टायमावर तुम्ही परीक्षा रद्द करता. म्हणजे किती आली आता हे? म्हणजे मुलांनी सरकारले काही बोलूच नाही आणि सरकारने काही करा म्हणजे मतदान दिलं, फुकट नाही देऊ लागले नोकरी तुम्ही. जे सरकार आहे, आपले मंत्री आहे, त्यांना हे निवेदन आहे की फुकट तर तुम्ही देऊच नाही लागले. पैसे घेतले फॉर्म भरायचे, हेलपाटे मारायला लावले. 30 रुपये GSTचे घेतले. आता 30 रुपये GST कायले घ्यायला लागते सांगा आता तुम्ही? 30 रुपये GSTचे कॅफेवाल्याला ते पैसे मारायसाठी पैसे द्यायला लागते, फॉर्म भरायचे पैसे कॅफेवाल्याला अलग. म्हणजे किती खर्च. आणि त्याच्यात 2-3, 3-3, 4-4 डाव. किती डाव? 4 डाव. ते फोटो बदला आणि सिग्नेचर बदला. म्हणजे हे काय लावलं? पहिले सांगून द्यायचं ना फोटो व्हाईट बॅकग्राऊंडचा पाहिजे म्हणून. 4-4, 5-5 डाव. काय जरूरत आहे का काय सांगायची? पहिले सांगून द्यायचं फोटो असा पाहिजे तसा पाहिजे. मुलं बिचारे शेवटपर्यंत ते हॉल तिकीटचा बघा लागले. ते रात्री बेरात्री सेंटर चेंज होते का, हॉल तिकीट काढू का नाही. म्हणजे तेच झालं. शेवटी आपल्याला माहीत होतं काही ना काही हे वांदा आणणार. खूप मुलांनी हॉल तिकीट टाईमवर काढल्या, त्यांनाही हॉल तिकीट भेटल्या नाही, नेटवर्क कनेक्टिव्हिटी स्लो असल्यामुळे. म्हणजे या मुलांचा कोणीच हे राहिलेला नाही का बुवा मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून. काही घेणदेण राहिलेलं नाही. ही काल मंत्रिपद भेटले, म्हणजे काही चांगले नेते आहे ते मंत्रिपद भेटले म्हणून त्याच्याच मागं आहे ते. असं हे याचं गणित जुळलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय गणित जुळवायचं आहे ती त्यानं आपले निकाल माइंडसेट ब्लॉक करून ठेवलेला आहे. अशानं हे चालणारच नाही. सरकार चालणार, परंतु विद्यार्थी असाच राहणार. विद्यार्थी फक्त अभ्यास करू शकतो, बाकी त्याच्या हातात काहीच राहिलेलं नाही. म्हणून म्हणतो मी, हे अनैसर्गिक सरकार आहे. कोणतेही सरकार असो आपल्या कामी नाही आहे. ऐन टायमावर हे जे तुम्ही केलेलं आहे हे खूपच वाईट केलेलं आहे.
आता तुम्ही मला हे सांगा, यायचे मुलं परीक्षा देत नाही, मंत्र्यांची मुलं, गोरगरिबांची मुलं. आता ते न्यूज आली, सोयाबीन काढायला गेलं तर म्हणते पोटं तिथं, पण ते सोयाबीन काढायला याचंच होतं. पैसे जमा करायसाठी सोयाबीन काढून बचायला परीक्षेला देतो. आणि कोणाकोणाचा तर ॲडव्हान्सही बसला म्हणते, गाडी भाडं केलं तर. ते काल फोटो आले आपल्या याच्यावर ट्रेनमधून मुलांचे. मुलं असे रडायला लागले बिचारे. त्याला जबाबदार कोण? काय त्याला आरोग्यमंत्री तुम्ही जबाब देऊ शकता? आरोग्यमंत्रीने तर पहिले सुरुवातच केली डायरेक्ट बिलकुल. या अकार्यक्षम कंपनीमुळे हे झालं ते झालं. त्यांना टेंडर दिलं कोणी तुम्ही, आणि पेपरात बी आला आज सकाळीच. म्हणजे भाव सौदा ठरला होता म्हणते 15-20 लाखाचा. म्हणजे अभ्यास करणारे मुलं काहीच घेणं देणं नाही, सौदा बिलकुल ठरला होता म्हणते. एवढ्या रुपये द्या ॲडव्हान्समध्ये, 2 लाख 10 लाख नंतर द्या, शेटिंग होऊन जाईल. आणि त्या गरीब पोट्ट्याचे जर पैसे बुडाले तर मग त्याचंही वांदा. म्हणजे जिकडे तिकडे तेच चर्चा चालू आहे. यायनंही नादच केला, आता लयच लंबा नाद केला, बिलकुल लंबा पट्टा मारला यानं. आरोग्यमंत्र्यांनी लईच मोठी टोपी फिरवली आहे. अशानं हे सरकारी चालणार नाही आणि तुमचं काहीच होणार नाही. अशानं डबल तुम्हाला निवडून बी देणार नाही. तुम्ही त्या भ्रमात न करावं. शरद पवार साहेब, ते साताऱ्यात पाणी आलं ना, त्या भ्रमात कधीच न करा. ही जनता आहे, हे 20 वर्षावालेली पाडते आणि 100 वर्षावालेली पाडून टाकते. जेव्हापासून ही सरकार आली आहे, याचा इतिहास दोन वर्ष समजा, कमीत कमी आपण याचा इतिहास धरू, 2 वर्षाचा इतिहास आहे. तेव्हापासून हे असंच चालू आहे. ते पीक विमा, ते ई पीक पाहणी, काय शेतकऱ्याच्या ढोबरावर मारली. तिकडे पटवारी साहेब आपले निकाल, म्हणजे ते काय झाले, संपावर गेले. म्हणजे ते त्याचे जण होत बी नाही आहे काम. त्याला याचा कुठं अनुभव आहे वावरात फिरून फोटो काढायचा. आणि ते विम्यासाठी तक्रार करा म्हणते, रोज मेसेज येऊ लागले. पण तक्रार करावं कशी? ते पूर्ण वावर ते पाण्यात डुबलं ना, तिथं जाऊन फोटो काढावं कसा? तेच नाही इलाज आहे. आणि ते म्हणते 7 दिवसाच्या आत तक्रार करा. किती? 7. म्हणजे ते वावरात गेलं तर ते नेटवर्क सापडत नाही. हे असे बस्तर नेते आपण त्या मंत्रिमंडळात नेले आहे, त्या कारणाने आपल्याला आज हे दिवस बघायला मिळत आहे. आणि जे लोक याच्यात राजकारण करत आहे, त्यांना एक गोष्ट सांगतो, तुमचं बरोबर चालू आहे राजकारणी हो, म्हणून तुम्ही फक्त रेंगोट्या मारत आहे मोबाईलवरून, फेसबुकवर याले समर्थन त्याले समर्थन. पण ज्याचं खरंच काहीतरी गेलेलं आहे त्याला विचारा. आज जिकडे तिकडे अतिवृष्टी आहे आणि ती विम्यावाली म्हणते फोटो टाका. अरे कोणाजवळ टाईम आहे? कोणाला समजते फोटो टाकायचं? चांगल्या मुलांना नाही समजत राजा. तू शेतकऱ्याला कुठं समजू लागलं ते फोटो टाकायचं? आणि भलाही समजलं बिचारा, ते काही एवढा हे नाही आहे, समर्थवान आहे, ते त्याला काही घेणं देणं नाही. पण त्याच्या एवढ्या नादी नका लागू तुम्ही. ते स्प्रिंकलरचे DBTवर ट्रॅक्टर फिक्टरचे फॉर्म पहा तुम्ही, 10 टप्पे आहे त्याचे. कवा फॉर्म भरा, हे भरा, आले का ना ते भरा, 10,000 रुपये द्यासाठी. थू आहे तुमच्या सरकारवर. 10,000 ते राज्यपालांना दिले त्या अतिवृष्टीचे, तेव्हापासून तर काही आलंच नाही आत्तापर्यंत. आणि एक गोष्ट हे आपली सोयाबीनची, बरबाद व्हा म्हणते, सोयाबीन पेरा म्हणते, या खड्डा बरबाद व्हायचा असेल तर. पण त्याच्यापेक्षा एक जबरदस्त आयडिया आहे. एकच फॉर्म भरा आणि 5 वर्ष बरबाद व्हा. सोयाबीन पेरूनच बरबाद थोडी होती. अजून एक त्याला उपाय आहे, फॉर्म भरा परीक्षेचे आणि बरबाद व्हा. परीक्षेचे फॉर्म भरल्यावर कुठल्याला माहिती नाही राहत परीक्षा हाय नाही हाय, कवा हाय, काहीच घेणं देणं नाही. 4 डाव दिले, ते फोटो टाक, हे टाक, ते टाक, ते साईन त्याची स्कॅन कर, त्याच्यात हे चाललं जाते. आणि ते 100 रुपये त्याच्या, 200 त्याच्या, 30 रुपये GSTचे. 30 रुपये GST, 30 रुपये GST म्हणजे आज किती मोठी रक्कम आहे त्या मुलासाठी, बेरोजगार मुलासाठी. 30 रुपये GST. तुम्ही त्या लागले का त्याला? याची GST काय झक मारायला घ्यायला लागत होती ती 30 रुपये. याच्यावर कोण बोलणार? कोणीच नाही बोलत, काहीच घेणं देणं नाही. सर्व आपले पैसेवाले लोक आहे आपल्या इकडं, निकाल मालदार आहे टकाटक बिलकुल, एकही बोलायला तयार नाही आहे. आज परीक्षा रद्द केल्यामुळे किती रुपयाचं नुकसान झालं माहीत आहे का तुम्हाला? किती रुपयाचं? करोडो रुपयाचं नुकसान झालं मुलांचं. 8 लाख मुलं कायले म्हणते?
त्याच्यातून 2-3 लाख बी मुलं निघाले होते. त्याचे 2-3 रुपये गुणाकार भागाकार करा, करोड रुपयाचा हिशोब होत होतो. हे असं कधीच जमणार नाही. हे फक्त तुम्हाला लुटासाठीच बसलेले आहे असं आम्हाला वाटते. आता किमान ते गोंधळ होता काय होता, पण बरोबर टाईमवर सांगायचं होतं तुम्ही 2-3 दिवस अगोदर का बुवा हे परीक्षा आम्ही घेण्यात असमर्थ आहो, म्हणजे परीक्षा आम्ही घेऊ शकत नाही. तेव्हा का मुलं शांत होत होते, मनस्ताप होत नव्हता त्याला तेवढा. त्याही माहिती आहे पहिल्यापासूनच चालू आहे म्हणून हे परीक्षा ढकलणं, हे करणं ती करणं. 2019च्या परीक्षा 2029ला होणार. वा वा, तेवढा डाटा ठेवण्याची हिंमत आहे का तुमच्या तेवढ्या वर्षाचा? तुम्ही काहीच नाही करू शकत. फक्त तुम्ही तुमचे खिसे भरू शकता. माझे कुटुंब माझी जबाबदारी, याचा अर्थ हा आहे. आता ज्याची जबाबदारी त्यालाच घ्यावं लागेल. याच्यात सरकारवर निर्भर तुम्ही राहू शकत नाही. तसंही शेतकरी राहत नाही, पण त्याला सुखानं जगू द्या तुम्ही. तो तुमच्या भरोश्यावर नाही आहे, तो निसर्गाच्या भरोश्यावर आहे. परंतु निसर्ग त्याचा साथ नाही देऊ लागला म्हणून तो वांद्यात फसलेला आहे. आता तुमच्या तो काय लेव तुम्हाला जगू देते. GDP आपल्या कोरोना काळात पूर्ण GDP -7.9% आणून ठेवली आहे ना निकाल मोदी सरकारवाल्यानं. आणि आता त्याच्यात स्ट्रॉंग प्लसमध्ये होती GDP फक्त कृषी विभागाची, कृषी क्षेत्राची. आता हे काय म्हणते आपल्यासमोर, याचा अर्थ असा असतो, करे कोई और भरे कोई. तसंच चालू आहे. पीक पाहणी निर्णय राज्य शासनाचा, काम पटवाऱ्याचे, आणि भोगू कोण लागलं? शेतकरी कास्तकार. 100 200 रुपये चालले त्याची पीक पाहणीमध्ये. एखाद्या सायबर कॅफेवाल्याला तू आपल्या वावरात नेते, तिथं काही नेट चालत नाही, तो म्हणते तुमचे 100 रुपये झाले म्हणते. काही इमानदार असतात कॅफेवाले, त्याच्यात विषय नाही. परंतु काही निर्लज्ज बी असतात, म्हणजे त्याच्या टाईम जातो. त्याचंही बरोबर आहे. पूर्ण ऑनलाईन झालेला आहे, पूर्ण ऑनलाईन बर्बादी चालू आहे. ऑनलाईन मेळावा आहे. जाबे लड्डू खाव पैसा, जितना होना उतना पैसा. GSTचे एका महिन्यात, एप्रिल महिन्यात GSTचे 1.5 लाख करोड रुपये जमा झाले म्हणते. तर ते कोणासाठी त्याचा वापर कुठं होणार? ते 20 लाख करोडचं पॅकेज जाहीर केलं, ते पॅकेज पूर्णच्या पूर्ण खाऊन टाकलं. कोणं खाल्लं ते तुम्हाला माहीत असेल. यायनंच खाल्लं असेल. ते आता ते मंत्री बनले आपले कॅबिनेटमधले निकाल, नवनवीन मंत्री. हर्षवर्धन ते आरोग्यमंत्री होते, त्याले उठून त्या कुणाला बनवलं? ते नवीनच आहे ते, कोणचं होय ते म्हणजे. आणि ते तिकडं चुनाव चालू आहे उत्तर प्रदेशामध्ये, काय आहे ते. आणि ते आत्ता ते कुठेतरी झालं, ते 10वी पास 12वी पासले केंद्रीय मंत्री बनवलं म्हणते, मुख्यमंत्री बनवलं म्हणते 10वी पासले. आणि इथं बिचारे पोट्टे ते फॉर्म भरू पागल व्हावं लागले. त्याला डायरेक्ट शपथविधी, झालं, खेळ खतम. त्याले फॉर्म भरायला लावा, यायले मंत्रीपद द्या पोट्ट्याले, मग पहा तुम्ही कसा विकास होतो देशाचा. परंतु यायनं काय केलं, याची सिस्टीम कशी आहे सांगा तुम्हाला. आता महाराष्ट्रात 4 पक्ष आहे, ही 4ही एक मेळाची मणी आहे. यायला माहीत आहे आत्ताची जी परिस्थिती आहे, याच्यात कोणीही नवीन पक्ष स्थापन करून आपल्या उरावर बसू शकतो. म्हणून ते पक्ष काय करते माहीत आहे का, तशी जागा पोकळी निर्माण होऊ देत नाही. का बा एखादी क्रांती व्हा द्यायची नाही, ते जमतच नाही त्याला. राष्ट्रवादी असो, भाजप असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, त्याला जमतच नाही ते. आपण चारच राहिलो पाहिजे, आणि आपण 4च चौघे मस्त एक भाकरीचे पाव हिस्सा आपण खाल्ला पाहिजे. कवा अर्धा खाऊन घ्यायचा, एखाद्याने कमी द्यायचं, पण 4च असलो पाहिजे पक्षात, मेन पक्षात. आणि वरतं काँग्रेस आणि भाजप, दुसरा कोणी आलाच नाही पाहिजे. हे असले यायचे कारस्थानी असतात. हे सर्वसामान्य माणसाला कधीच समजणार नाही, आणि तो समजून घेणारे नाही, कारण त्याच्या मागे कार्यकर्ते असतात. असं गणित आहे ते. आता आहे ना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, पाहू ना आता त्याच्यात किती दम मार देतात तुमचे. बस तेच पक्ष, काही लोण नाही घ्यायचा, हान त्याले मत. मलाही पोट्ट मेलच चालते, तो आलं त्या पोट्टाचा बाप मेलाच चालते. पोट्टही तिकडं, बापही तिकडं, हान त्याला ठोक. हे असं कहाणी आहे सध्याची.
सत्य परिस्थिती आहे. एवढ्या आत्महत्या, मुलांच्या आत्महत्या, काही कोणाला काही घेणदेण नाही लोकायचं. मेरा भला बस उतना मुझे काफी आहे. माणुसकी हा धर्म राहिलेला नाही. माणुसकी हा धर्म खरं तर तोच धर्म प्रथम आहे, परंतु तो धर्म खूप कमी लोक जपतात आजच्या युगात. तुम्ही जे देवधर्म करताना, रात्रंदिवस देवधर्म करताना, ते देवधर्म करा, बरोबर आहे, परंतु जो माणुसकीचा धर्म आहे ना, तो पाळल्याशिवाय तुमचा देवही तुम्हाला कधी पावणार नाही. हे मी तुम्हाला किती रुपया, 100, किती जेवढे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्या म्हणशी ना, तेवढ्या रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी तुम्हाला. माणुसकीच्या पेक्षा श्रेष्ठ धर्म कोणताच नाही. तुम्ही देवधर्म करा, एक नंबर गोष्ट आहे ती आपल्या मानसिक बुद्धीची स्थिरता ठेवण्यासाठी. परंतु स्वर्गवासी बनायचं असेल ना, तर या कलियुगातच स्वर्गासारखे काम करा. काळ्या नका करू. भलाही तुम्ही मदत केली नाही तरी चालेल, फक्त काळ्या तरी नका करू, हे माझं म्हणणं आहे. ते पीक विमा, ई पीक पाणी, ते शेतकरी कर्ज, काय ते ताल ठेवला. आत्ताच आपल्या इकडे ते करोड रुपये कर्ज घेऊन गेले ते विजय माल्या, ते त्याला नाही पकडणार कास्तकाराला बँकावाले बी. सत्य परिस्थिती आहे हो. आणि ते काय म्हणते आपले सेंटर काय दिले म्हणते माहीत आहे का? आरोग्य विभाग भरतीचे पेपराले चायना रशियाचे सेंटर भेटत होते म्हणते. बरं झालं ती परीक्षा रद्दच झाली आता, त्याचा काही विषय नाही आता. चायना रशियासाठी टाईम दिला म्हणते 7 दिवसाचा, असं म्हणत आहे. पोट्टे मजाक घेत आहे त्याची. पण काही पोट्टे, एका पोट्ट्यानं आत्महत्या केली म्हणते. ते हॉल तिकीट नाही भेटू लागलं होतं म्हणून त्यानं आत्महत्या केली म्हणते. किती जी आली आता आहे. ते स्वप्नील भाऊ लोलकर आपले 2019 पासून ते लॉकडाऊनच्या काळापासून ते वेटिंगवर होते. आज येन माय मुलाखत, आज येन स्वप्नील लोणकर MPSC विद्यार्थी आत्महत्या झाली. आज इंटरव्ह्यू सर्व झालं, प्रिलिम्स बी झाली, मेन्स बी झाली, फक्त इंटरव्ह्यू आला होता. फक्त त्या इंटरव्ह्यू नाही झाला म्हणून आत्महत्या केली. तो त्यांचा पर्सनल, परंतु एक वाईट निर्णय होता हा. हे पाऊल कोणी उचलू नये. परंतु ते एवढे वैतागले होते, त्याने कर्ज काढलं होतं, त्यांची उमेद फक्त त्यावर टिकून होती. आता ज्याची पूर्ण आशा एका याच्या गोष्टीवर टिकून असते आणि ती गोष्टच त्याला न मिळेनाशी झाली, तर त्याचा काय होते ते आपल्या या विद्यार्थ्यांना माहिती आहे. हे विद्यार्थी बरोबर समजू शकतात. तो भूदंड, नाहक त्रास, संताप तो विद्यार्थीच सहन करू शकतो. दुसरा मंत्री कोणी सहन नाही करू शकत. आज विदर्भात एवढे मंत्री आहे, मुख्यमंत्री इच्छेच गेले निकाल, विदर्भच मागासलेला आहे. आता हे ते आपले वर्ध्याचे कराळे सर बिचारे एकटेच बोंबलत बसते. त्याला काय म्हणते लोक, राजकारण करू लागले. अबे हे राजकारण जे करू लागले ना, ते मंत्री तर आरोग्यमंत्री वगैरे, हे काय व्हायचं, हे काय आहे मग, हे तर राजकारण नव्हतं. काय होय दुसरं, त्यात ते 10-20 लाख येऊ लागले ना, खिशातून द्या लागले ना, गोरगरिबाचं पोट्ट मारा लागलं. असं आहे. वरून म्हणते आरोग्य सेवा ही तत्पर सेवा आहे. परीक्षा दिल्याविना कोणीही पास होऊ नये असं म्हणणं आहे म्हणते. हे यायचं वरतून असं चालू आहे, खालून असं चालू आहे. मधात आपल्याला ब्रिज दिलेला आहे, मधातूनच तुम्ही निघून जा, खालून वरून आम्ही पाहून घेऊ, अशी सेटलमेंट आहे. याच्या पहिले अशी सेटलमेंट झाली होती आपल्या फडणवीस साहेबांच्या काळात बी, परंतु ते दिसलं नाही लोकायले. हे उघडेच पडत आहे. कोण गेली तर काही जमूच नाही लागलं सरकार चालवणं. म्हणून ते महायुतीची सरकार एक नंबर होती, तेच सरकार लिहू द्यायचं होतं. यायच्या परस्पर भांडण नाही म्हणू शकत आपण, यायच्या परस्पर फायद्यामुळे हे आज दिवस महाराष्ट्रातील जनतेला बघायला भेटत आहे. ते 25 सप्टेंबर आपला काय आहे, 17 सप्टेंबर ट्रेंडिंग होतं. बेरोजगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा का होतं, पंतप्रधान विरुद्ध कोणी असं बोलू शकत नाही.
परंतु एवढे लोक ट्रेंड झाले, बेरोजगार दिन बेरोजगार दिन, समजून गेलं लोकायले काय असते म्हणून. 7 वर्ष झाले आज लोक चूप आहे. त्याचा तुम्ही एवढा फायदा घेऊच नका. पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, फायदा घ्यायचा असेलच तर पहिले फायदा करून दाखवा द्यायचा जनतेचा. GSTच्या नावावर लूट मचलेली आहे. आज करोडो रुपये GST हासिल करू लागले तुम्ही. ज्याचं काही बिचाऱ्याचं 10,000 उत्पन्न नाही त्याला 2,000 GST भरायला लागली. वा रे वा सरकार. आणि ते 20 लाख रुपये समजा आता आपलं हे झालं बँकेत. समजा एखाद्या तुमच्या नातेवाईकाने तुमच्यावर भरोसा आहे म्हणून तुमच्या खात्यात 20 लाख रुपये टाकले समजा, त्याच्यातले तर 10-15-20 हजार रुपये डायरेक्ट कापलेच हो समजावं. डायरेक्ट बिलकुल बिना येणे सांगून 15,000 रुपये कापून घ्यायचे. म्हणजे तुम्ही 20 लाख ठेवू शकत नाही भाऊ जवळ, तुम्ही 20 लाख करोड ठेवता ना राजे हो. 20 लाख कुठं, 20 लाख करोड कुठं. जगू द्या, कमवू द्या त्याले. त्याचे जीवन आहे, लग्न आहे त्याच्या मुलाबाळाची, तेवढा पैसा ठेवाच लागते त्याच्याजवळ. तुम्ही लग्न करून द्या लागले का? ते आपल्या कोणतं ते YSR रेड्डी ते जरी देते म्हणते पैसे लग्नाले, आंध्र प्रदेश का कोणता आंध्र प्रदेश वाटते ते, तसं द्या ना तुम्ही. आता 7/12 घरी येणार आहे म्हणते, पाहू ना आता 7/12 कधी घरी येणार. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी म्हटलं 7/12 घरी येणार. कसा येते आणि कवा येते, का मेल्यावर येते, कापसं इकडं प्रायव्हेटमध्ये विकल्यावर येते, कसा येते ते आता पाहा लागेल. 7/12 घरी येणार. फक्त 30-40% झाली पीक पाहणी, संपूर्ण होतच नाही. त्याच्यात प्रॉब्लेम एवढा आहे का ते मोबाईलला असं दाबा लागते तेव्हा ते पीक पाहणी खुला लागली ती जोरजोराने. आणि ती प्रत्येक मोबाईलमध्ये नाही चालत. ते साधा मोबाईल तर जमतच नाही हो या सरकारला, काहीच घेणदेण नाही, जमतच नाही बिलकुल. ते पीक पाणी होतच नाही म्हणते त्याच्यात. असले धंदे करूच नका. पहिली गोष्ट सांगतो मी, सरळ जे ऑनलाईन होतं ना ते ऑनलाईन बंद करा. ऑफलाईन आणा डबल. ऑनलाईन निकाल बर्बाद व्हावं लागलं, माणसं घरी बसूनच मरायला लागले. ऑफलाईन करा. त्या माणसाचं काम असेल काही कर्जाचं ते एकच दिवसात निपटवा, ठिप्पे मारा. त्या ऑनलाईनमुळे बिचारे लोक त्या बँकेच्या गेटवर असे चिपकून मरा लागले. त्या पिक्चरात कसं व्हायरस चिपकते माणसाले कुठूनही बी, तसे माणसं दररोज असे बँकेच्या आमच्या आर्नीलेच दिसते. या ना तुम्ही आपल्या कॉपरेटिव्ह बँकेत आर्नीच्या कसे माणसं दरवाजे गेटावर चिपकून राहिले दिसते तुम्हाला. ते नाही पाहत आपले नेते इच्छे आर्नीचे मंत्री संत्री असे ते मरा लागले. ते छात्यात ते घुसा लागले. त्याचे ते गेट, आर्नीचा जे गेट आहे ना बँकेचा, त्याच्या छात्यात घुसा लागलं. तेच अवस्था तिथची SBI बँकेत बी आहे. असं हे तुम्ही निदर्शनास आणा त्याच्या. आता तुम्ही निवडणुकीत उभे राहा. तुम्हाला समजत असेल तर चांगल्या माणसाने निवडणुकीत उभी करा, त्याच्याकडून कामं करून घ्या. हे कामं करून घेण्यासाठी असते निवडणुका, आता मस्त चापलुसा करण्यासाठी नसते काही. मी तर सुरुवातीपासूनच चापलुसा करते. काही काय करते लेगाचे बॅड भोकाचे. 2-2 हजारासाठी ते 2 हजार चक्रा मार देते. बँकेत आले का पैसे, हे आले का ते आले का. सरळ सांगून द्यायचं बटे या तारखेला 2,000 येणार आहे. काय राजा मोदी तू बी फालतू धंदे करायला लागला. त्याच्यात निकाल घोड बी झाला आर्नीच्या बँकेत, YDCC कॉपरेटिव्हच्या. ते पैसे गेले लोक आहेत, ते आले का ते माहीत नाही. आले असनच बिलकुल, ते तरी कृपा झाली देवाची, गेली नाही बिचारायची. परंतु ही सत्य परिस्थिती आहे. ऑनलाईनमुळे तुम्हाला सांगतो मी, ऑनलाईनचा एक महत्त्वपूर्ण मुद्दा हा होता की गर्दी कमी व्हावी, परंतु ऑनलाईनमुळे गर्दी सर्वात जास्त झालेली आहे. जिथं तिथं ऑनलाईनची चर्चा आहे. ते ऑनलाईन ते पाठवलं म्हणते आम्ही तिकडे यवतमाळले, कर्जाची पुस्तक तुमची ते तुम्ही पाहत बसा. हे जे ऑनलाईन खराब नाही आहे. तुम्हाला सांगतो मी, ऑनलाईन कधीच वाईट मार्ग नव्हे किंवा वाईट काय म्हणते त्याले, ते वाईट प्रोसेस नाही आहे. ते इट इज नॉट अ बॅड प्रोसेस, इट इज अ व्हेरी गुड प्रोसेस. त्याच्यात वांदा कुठे येतो तुम्हाला सांगतो आम्ही. हे जे कर्मचारी असतात हे ऑनलाईन करासाठी हे नाही करत. म्हणजे पाहू ना उद्या करू त्या करू, 1 वर्ष म्हणजे 1 वर्ष लागून जातो त्या कर्मचारीला ते नेटवर बसासाठी.
किमान 1 वर्ष लागतो त्या कर्मचारीला नेटवरती कागदपत्र ऑनलाईन करायसाठी. तिथं मार खाऊ लागले ऑनलाईनवाले. बाकी तर ऑनलाईन जबरदस्त काम आहे. ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन म्हणजे प्रेझेंट, म्हणजे त्याच क्षणात तुमचं कार्य झालं पाहिजे, याचा होतो अर्थ ऑनलाईन. ऑनलाईन म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष थांबा असं नाही. परंतु ऑनलाईनमुळे कर्मचारी लोक सस्तावले आहे. त्याला काहीच घेणं देणं राहिलेलं नाही. पाहून ऑनलाईन तर होते, करून टाकू आज उद्या परवा. हा आहे खरा ऑनलाईनचा नाहक त्रास. आता समजा तुम्ही एखाद्या सायबर कॅफेवर गेले, एक गोष्ट त्याच्यातली, तुम्ही तिथं डॉक्युमेंट देऊन दिले, तिथं लिंक नव्हती, त्यानं फेकून दिले डॉक्युमेंट तुमचे. नंतर तुम्ही आले 1 महिन्यानं आले, समजा आता कास्तकार लोक आहेत, दररोज जाणं होत नाही कोणाचं कुठं. 1 महिन्यानं तुम्ही गेले तिथं, मग तो तुमच्याकडे पाहतो, अरे आता हे आला. मग तो उघडतो, आता डॉक्युमेंट पाहता असा, मग तेव्हाही लिंक नसते. पण त्या 1 महिन्या पहिल्या दिवस आणि 1 महिन्याच्या पहिले लिंक असते. तेव्हा त्याला तुमचा चेहरा आठवत नाही, तुम्ही आल्यावर त्याला ती दिसते. मग होते तुमच्या त्याच्यात भांडणं. असं आहे, हे होय ऑनलाईनचं लोच्या. ऑनलाईन आपल्याला परवडणाऱ्यासारखी आहेच नाही. डिजिटल इंडिया मोदी आल्यापासून तर लईच बरबाद झाले लोक. नैसर्गिक अतिवृष्टी अशी पडायला लागली रपारप, निकाल सपाच केलं. हे कापसाचे बोंड एवढे, कापूस फुटाय नाही लागला त्याला. ते फोटो आले ते आता कापसाच्या बोंडात वजन असते, कापूस निकाल झोपला त्या वजनामुळे. त्याची दांडी जाळा असते त्याचा कापसाचा, ती हाईट असते त्याची, त्यात वजन असते. त्याला जराशी हवा बसली, झोपला ते निकाल कापूस. आणि एकदा झोपल्यावर कापूस म्हणजे ते गेला समजा, ते 20% म्हणजे काहीच नाही राहिला असंच समजा. ते ऊस कसा वजन असल्या झोपते, बस तसंच कापसाची परिस्थिती झालेली आहे सध्या आपल्या इकडं. आणि त्याच्यात म्हणते तुम्ही एवढे अतिवृष्टी झाल्यानंतरही म्हणते फोटो टाका म्हणते ऑनलाईन. असं सांगून द्या ना तुम्ही सरळ सरळ. 1000-2000 रुपये खर्च केले विमा भरायसाठी, अजून 1000-2000 देऊन द्या त्याले. मग तसंच आहे ना ते गणित. निकाल हे चोट्ट्याचे पोट भरायचं काम चालू आहे. चोट्ट्याचे पोट भरायचं काम चालू आहे. त्याच्यात ते आता एखादा चांगला माणूस, ते वर्ध्याचा नितेश भाऊ कराडे आपले मास्तर, खदखद मास्तर, ते निवडणुकीत उभे राहिले होते मतदारसंघात पदवीधर. त्याले जेवढे मत भेटले त्याले मत, पण तेवढ्या मताची भेटले तेवढे मत त्यांना भेटणे अपेक्षित नव्हते, त्याच्यापेक्षा जास्त भेटायला पाहिजे नव्हते. इथंच तर आपला वांदा आहे, आपण देतच नाही निवडून. जी चांगली माणसं आहे ना त्याला निवडून देतच नाही आपण, चोट्ट्यालेच निवडून देतो आपण. जिथं आपण मार खाल्ला बस, बाकी काहीच नाही. पहिले नव्हतं का अशी कामं झाली असेल का मुघलाईमध्ये आणि काय अंग्रेजाच्या काळात झालेत ना असे काम, असे झाले असेल का? 12 तासाच्या अगोदर झोपीत राहते माणूस, तेव्हा म्हणते परीक्षा रद्द झाली. काही फुकटे तर म्हणत आहे. बरं झालं म्हणते वा, सरकारचे आभार मानतो आम्ही का ते पेपर लिहा लागलो तेव्हा परीक्षा रद्द नाही केली म्हणून. ते बी करत होतेच ते, त्याचा विषय नाही. तुम्ही एकदा परीक्षा देऊनही आले असते, अभ्यासही केला असता, तरी ती परीक्षा रद्द झाल्याशिवाय त्याचा पर्याय नव्हता. बरं झालं ते परीक्षा 12 तासाच्या अगोदर रद्द झाली. कारण की जे 28 फेब्रुवारीला झालं आरोग्य विभागाच्या परीक्षेत, ते निरा घोळ कारभार झालता. निकाल भ्रष्टाचारी मुलं आता नोकरी लागलेली आहे, काही चांगले आहे बिचारे, पण जास्तीत जास्त ते भ्रष्टाचारामधून गेलेले होय, हे तुम्हाला मी 100% सांगतो. आणि हाच गैरप्रकार, त्याच्यापेक्षा जास्त गैरप्रकार याच्यात आहे. आरोग्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे का हजार मुलांची जिथं सिटिंगची अवस्था करायला पाहिजे होती, त्या शाळेत फक्त 1000 मुलांची सिटिंगची अवस्था जिथं करायला पाहिजे नव्हती, तिथं फक्त 600च मुलं बसू शकतील अशी अवस्था होती म्हणते. आता ते 400 कोणाच्या अंगावर बसवत होते ते, याचा विचार करा तुम्ही. जे 400 कोणाच्या अंगावर बसत होते, म्हणून तर ते माना झालता 3 मुलं एका लाईनीत आणि तिघाले सारखेच मार्क. असं आहे ते गणित. म्हणजे जे म्हणते नाही फडणवीस साहेब, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. त्या तुमच्या राजकारणापुरतं ते बरोबर आहे, ठीक आहे, त्याचा विषय नाही.
परंतु या मुलांच्या परीक्षेसंदर्भात असं नाही झालं पाहिजे. कधीही काही करू नका, सुरळीत टाइम टेबल ठेवा, नाही तर मग हे भारी काम होऊन जाईल यायचं. माझी सर्वांना विनंती आहे, कोणीही वाईट पाऊल उचलू नये. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज न उद्या तुमचं भलं होणारच, त्याच्यात काही विषय नाही. तुमची मेहनत आहे, मुलं पोट्टे हो, तुमच्या मेहनतीला कोणी जोडतोड नाही हो. फक्त हे जे सरकार आहे ना, यायची बरोबर नाही, मानसिक स्थिती नाही. ते रोज सकाळी संजय भाऊ राऊत आपले परेशान केलं त्यानं. त्याच्या दुपारी ते मग हे चंद्रकांत दादा, नंतर 3 वाजता आपले ते काय ना फडणवीस साहेब, 4-5 वाजता प्रवीण भाऊ दरेकर, नंतर चित्राताई वाघ, आणि 1-2 दिवसाआड आपले अजित पवार. मुख्यमंत्री तर बोलतच नाही काही. हे असं आहे यायचं कारभार. त्याच्यात निकाल यायचा, बेरोजगार मुलांचा बट्ट्याबोळ होत चाललेला आहे. मुलं मरत आहेत. ॲक्च्युली मुलं जे आहे आत्महत्या करत आहेत, परंतु लाखोमध्ये नाही करत आहे. म्हणजे यायले लाखोमध्ये मुलं मेले पाहिजे म्हणते. हे सरकारचा निर्धार झालेला आहे आज. नैतिकतेच्या भरोश्यावर हे काही करू शकतात, भ्रष्टाचार करू शकतात, काही बी करू शकतात. भ्रष्टाचार केल्यावर काय म्हणतात माहीत आहे का तुम्हाला? आहे मी भ्रष्टाचार केला नाही म्हणते, परंतु माझ्यावर गंभीर असे आरोप लावलेले आहेत म्हणते, आणि नैतिकतेच्या याच्यावर मी राजीनामा दिला आहे. म्हणजे नैतिकतेच्या याच्यावर तुम्ही काही करू शकता, काही बी. फक्त कोण? पॉवरवाले नेता मंडळी, पॉलिटिशियन, हे नैतिकतेच्या. आम्ही जर काही केलं तर मग झालं करिअर बरबाद समजा, काहीच विषय नाही. एवढे हे लपडे करून, लोचे करून तर राजे होय निवडून येतात, राजे हो डबल, आणि मोठमोठ्या पदावर जाऊन बसतात. सर्वोच्च पदावर जाऊन बसले म्हटलं हे लपडे करणारे लोक, मंत्री, भ्रष्टाचार करणारे सर्वोच्च पदावर. ही असली परिस्थिती आहे देशाची सध्याची. बाबासाहेब आंबेडकरांनी जबरदस्त संविधान लिहिलं होतं, परंतु त्याचा संपूर्ण गैरवापर, जो राजनीतिक संविधान जो आहे ना, जबरदस्त लिहिलेला आहे. आपणच आपले सत्ताधारी लोक, आपण स्वतः राज्यकारभार करणारे लोक, आपण स्वतः निवडायला लागलो, परंतु त्याचा गैरवापर आपणही करायला लागलो, आणि सर्वात जास्त ते लोक करायला लागले. आता तेच लोक परिवारवाद चालू आहे. 7 डाव, 8 डाव, 15 डाव. आता बारामतीमधून किती डाव अजित पवार निवडून लागले, त्याचे नंतर काका. तेवढ्या पुरता विकास करत होते. मला सांगतो मी, कोणी असो, कोणताही पक्ष असतो, तेवढ्या मतदारसंघापुरतं ते सीमित झालेलं आहे. देशाचा विकास होईलच कसा हे मला समजत नाही. हे कोणी सांगू शकता का मला? आता तुम्ही जिथं राहता त्या घराचाच तुम्ही विकास केला, म्हणजे बाकी लोकांना काय गुन्हा केला का बाबा? हा माझा म्हणण्याचा मुख्य उद्देश आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी. ते कोरोनापर्यंत ठीक होतं, ते आपण मान्य करतो. ज्याची जबाबदारी त्याची होती कोरोनामध्ये घराबाहेर न निघण्याची. आपले वडिलाला आपण थांबवत होतो, वडील आपल्याला थांबवत होते घराबाहेर निघू नका, परंतु आता हे राहिलेलं नाही. आणि कोणीही मंत्री भाषण दो, आरोग्यमंत्री भाषण देत असेल तर म्हणते, काय म्हणते, आता म्हणते ऑक्टोबर महिन्यात म्हणते कोरोना आता येईल म्हणते, म्हणजे कोरोना येईल म्हणते. म्हणजे प्रत्येक भाषणात कोरोना येईल. म्हणजे तुमच्या हाती आहे का हो कोरोना आणायचा? ते सांगून द्या सरळ सरळ. तुम्ही जनतेला तुमच्याच हाती आहे म्हणून निकाल ते कोरोना आणणं नाही आणणं. प्रत्येक भाषणात तेच धास्ती लोकायले म्हणजे दाबून ठेवायचं. मला तर वाटते कोरोना हे काय, कोरोना होय लंब केलं कोरोनानं लोकायले. लोक तर कोरोनामुळे नाही मरा लागले, असेच धास्तीनं मरा लागले. आणि त्याच्यात ते यायले तर एक मौकाच भेटला, GDP खाली आली म्हणून. काय कोरोना आहे, परंतु GDPचा स्तर बघा तुम्ही खाली कशी आली 2016 पासून. मनमोहन सिंग गेल्यापासून GDP एकदा बघून पहा. याच्या मागं नका लागू तुम्ही, जे म्हणते ना त्याच्याच मागं नका लागू. एकदा GDP बघून पहा तुम्ही. हे मंदिर मस्जिद बांधणारे लोक होय, याच्या मागं नका लागू. GDP पहा कशी खाली येऊ लागली. कर्ज पहा किती आहे. आता एवढं कर्ज आहे देशावर, 570 अब्ज डॉलर म्हणते कर्ज असल्यावर त्याला काही घेणदेण नाही म्हणते. 570च्या वरतं जे असते ना त्याचं काय GDPचं धोरण आहे ते.
चालू द्या म्हणते, काही लोन नका घेऊ म्हणते, खिसे भरा म्हणते, केव्हा सरकार पडेल काही सांगता येत नाही म्हणते. हे गोष्ट आहे याची. म्हणजे यायले सरकार पडण्याचं भेव आहे, त्याचा विषय नाही. परंतु इथं उभ्या उभ्या सोयाबीन कापसं पडायला लागले, यायचं त्याला काहीच घेणं देणं नाही. 2,000 रुपयाच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याच्या खात्यात 2 वर्षापासून काहीच रक्कम जमा झालेली नाही. हे तुम्ही एखाद्याला विचारून घ्या, झाली असेल तर. एखाद्यात झाली असेल त्याचा विषय नाही. याचा घोडकारभार आहे. कोणाला किती लाख रुपये देऊ शकतात, आणि ते 15 लाख तर याच लागले नाही. आत्तापर्यंत 15 लाख रुपये त्याच्या अंगावर आहे मावाले मोदी सरकारच्या. कवा देन तर काय जाणावं बा. ते मला ते हे आलं, मेसेज आलता माहीत आहे का तुम्हाला? 15 लाख रुपये एका याच्या खात्यात आलते म्हणते. 15 का 7-8 लाख रुपये एखाद्या खात्यात आलते म्हणते. 15 लाख रुपये झाले असन समजा, गृहीत धरा. त्यांना घेतले, काढून खाऊन टाकले. काही विषय नाही त्याने ठेवला. कारण की त्याचं म्हणणं एवढं होतं का मोदीजींनी हे 15 लाख रुपये एका भाषणात म्हटले होते, सर्व गोरगरिबांच्या खात्यात येईल. मी गरीब आहे, माझ्या खात्यात 15 लाख आले, मी खाऊन टाकले, मी आता पैसे कुठून देऊ, असं म्हटलं त्यानं एका सुज्ञ भाऊनं आपल्या. बरोबर आहे त्याचं. जे आपल्याला होत नाही आपल्याच्यानं ते बोलावं नाही, करावंही नाही. तुम्ही उभ्या म्हणायला लागले 15 लाख तुम्हाला येऊन जाईल, हे येऊन जाईल, ते येऊन जाईल, आणि GSTच्या नावावर 15 लाख रुपये खाऊन घेतले लोकांची, ते जमते तुम्हाला. द्या ना 15 लाख रुपये. 20 लाख करोड कायले म्हणते? 15 लाख, एक लाख बी दिला तर ते 20 लाख मधून किती रुपये उरते ते आपलं करा ना कॅल्क्युलेशन, भागाकार गुणाकार. द्या ना याच्या खात्यात टाकून गोरगरीब जनतेच्या. हे समजासाठी तुम्हाला नसेल समजेत, हे गोरगरीब जनतेला तुम्हाला समजत नसेल, चांगल्या लोकांना निवडून द्या. ते तुमच्या सोबत राहील, ते तुमचा विकास करेल. त्याचा विकास अगोदरच झालेला आहे, सर्वांगीण विकास. ते पैशाची लाजीम नाही, कारण की त्यांच्या मनातून त्याचा विकास झालेला आहे. ते पैशाची कधीच लाजीम नसणार. ज्यायले काहीच घेणं देणं नाही, ज्यायले काही दान म्हणजे धर्म नाही, हे नाही, ते लोक सध्या राजकारणात आलेले आहे. हे तुम्ही आता बघू शकता, तुमच्या डोळ्यासमोर आहे, रोजचं आहे. न्यूज बघा तुम्ही, कोणती बी झी न्यूज वगैरे, ते झी न्यूज बघा, कोणती न्यूज बघा, काही विषय नाही त्याच्यात. एवढे करते ते का करते, त्याच्या मागं सपोर्ट कोणाचा आहे याचा कधी तुम्ही विचार केला का? गोरगरीब जनतेने विचार करायला पाहिजे. कोणी विचारत नाही करायला. तुमचे डोकं बंद झालेलं आहे. आज सकाळी आमच्या गावात ते किती शिवा दिल्या मोदीले, काहीच सांगता येत नाही. परंतु ते प्रधानमंत्री पद आहे म्हणून ते गरिमा आहे, त्याची ठेवा लागते आपल्याला. पण ते त्याला एवढं नाहक त्रास सहन व्हावा लागला ना. जेव्हापासून मोदी साहेब आले म्हणते, तेव्हापासून नैसर्गिकदृष्ट्या सर्व काही बर्बाद झालं. म्हणजे शेतीच नाही पिकू लागली आता. मोदी काय करणार आहे शेती नाही पिकली तर? परंतु एक गोष्ट असते त्याची, कारण की दुसरी त्याचं जे आहे प्लसमध्ये जे काही त्याला हे होत होतं, आणि हे तांदूळ हे द्यायला लागले. आता एक मुद्दा आहे उठला म्हणून सांगतो, तांदूळ द्यायला लागले फुकटाचे. लोक तर विका लागले होते 11-12 रुपये किलोनं, 3 रुपये किलोनं घेऊन, या फुकटात घेऊन लोक विका लागले सर्रास. पैसा नाही लोकांजवळ, मग ते द्याच काय लागले तुम्ही तांदूळ, मग ते विका लागले. तर ते एक मुद्दा आहे, गहू आणि तांदूळ. म्हणजे फालतूची ही चापलूसगिरी आहे. याच्यात बी पैसे गिसे खाल्ले, काय खायला भेटते म्हणून द्या लागले, काय सांगता येत नाही, काहीच सांगता येत नाही. आणि ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहे, त्याच्यात बी मराठा आरक्षणाचा वांदाच चालू आहे. म्हणजे ते एखाद्या आत्महत्या होईल याचं काय अंदाज सांगता येत नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातील सर्व कालावधी संपणार आहे. त्याच्या अगोदर ते मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. आता ते मराठा आरक्षणाचा मुद्दा त्याच्यावर ढकलू लागले. ते चुनावचं काम ते नाही भाऊ, ते तुमचं काम आहे. ते तुम्ही समस्या उद्भवलेली आहे, तुम्ही तयार केलेली समस्या होय, ते तुम्हीच निपटा. शरद पवार, फडणवीस, अशोकराव चव्हाण जे काय असेल, OBC वडेट्टीवार, ते तुम्ही केलेले वांदे होय, ते तुम्हीच निपटवा. छगनजी भुजबळ, ते तुमचं काम आहे. ते चुनाव आयोग तर त्याला काही घेणं नाही. कोणी मेलं तरी बिचारायला निवडणूक घ्यावीच लागते. जशी सध्या निवडणूक घेणार आहे खासदार राजीवजी सातवच्या पोटनिवडणुकीची, असं आहे ते गणित. त्या पोटनिवडणुकीसाठी ते तर भेटायला गेले 2 जण महान महाराष्ट्र काँग्रेसचे, फडणवीस साहेबाला.
माझा तर पूर्ण असा विचार होता का बा काँग्रेस आणि भाजपच नाही एक होऊन जा, परंतु ते दोन मुख्य पक्ष आहे केंद्रात म्हणून ती याच्यात एक नाही व्हावं लागले. पण याच्यातही एक होऊ शकते, काहीच सांगता येत नाही यायचं. सत्तेसाठी हे बिलकुल काही करू शकतात, त्याचा विषय तुम्ही सोडून द्या. सत्ता लालची लोक झालेला आहे, सत्ता लालची. पण बोलणारा एकही नाही आहे याच्यात. सर्व पैसेवाले लोक झालेले आहे म्हणून बोलणारा एकही नाही आहे. हा मेन मुद्दा आहे. पैसा खळखळ वाजतो लोकांच्या खिशात, परंतु तोच पैसा कसा चालला GSTच्या स्वरूपात ते लोक समजायला लागले. लोक फक्त काय ज्याच्या त्याच्यापुरता विचार करतात, बाकी त्यांना काही घेणदेण नाही. याचा फायदा सरकार घ्यायला लागले. तर मंदिर आणि मस्जिद बनवण्याचा काही विषयच नाही ना. त्यात मंदिरमध्ये जाणारे कमी झाले, मस्जिदमध्ये नमाज पडणारे कमी झाले. त्याच्या मागं लागता कायले तुम्ही? रोख मदत करा लोकांना, रोख कॅशमध्ये असेल, त्याला गरज असेल तरच. नाही तर चालले एखाद्या खिशेच भरा लागले तसे काम नका करू. काय म्हटलं मी? मंदिर मस्जिदच्या मागं नका लागू. मागं लागायचंच असन तर जे माणुसकीचा धर्म आहे ना तो शोधा. तो कुठं भेटेल? तो इथंच भेटेल. फक्त शोधावा लागेल आपल्याला. ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.